त्या बाबतीत चार चौघांकडून कौतुक माझं या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून हा संपूर्ण अट्टहास तुम्ही आम्ही करणारी मंडळी आपलं स्वतःचं कौतुक इतरांच्या मुखातून ऐकण्यासाठी इतकी भुकेली आहोत, इतकी आसुसलेली आहोत. या नावारूपाचा अतिशोक्ती याचा इशू तुम्ही आम्ही करण्यात कधीच कमीपणा करत नाहीये. नावावर रूपावर असंख्य मंडळी, खूप साऱ्या पद्धती, खूप सारी उदाहरणं तुम्हाला आम्हाला सध्याच्या काळामध्ये पाहता येतात. आता साधं लोक देवाच्या कामाला सुद्धा दान करताना कोणत्या हेतून दान करतात हो? हा, बोलत नाहीत का इकडं? महिला वर्गणी महिला वर्गच करतात ना. हां, मग कोणत्या हेतून दिली वर्गणी? हेतूच नव्हता काही. देवाविषयी भाव मनामध्ये असावा बरं का. तुमच्या इकडचं मुळीच सांगत नाही मी, आमच्या तिकडचं सांगते बरं का. वर्गणी मागायला जे जातात त्या लोकांना चांगल्या पद्धतीचा अनुभव असतो. लोक देतात 50 रुपये, बोलतात 500 रुपयाचं बरं का. हां, काय देवाविषयी भाव अजिबात मनामध्ये नाहीये. आम्ही एवढी रक्कम मंदिरासाठी सप्ताहासाठी देतो, पण बॅनरवर सगळ्यात एक नंबर आमचं नाव दिसलं आहे ना. असा समाज आहे ना. मग हात म्हणा. काय मोठी भयंकर परिस्थिती आहे बरं का, मोठी शोकांतिका आहे. साधू संतांच्या पवित्र देशामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला असताना सुद्धा अशी ही वर्तणूक तुमच्या आमच्याकडे आहे, हीच मुळात मोठी शोकांतिका आहे. कारण संतांची शिकवण काय आहे? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. देवाविषयी भाव मनामध्ये धरून जर देवाला दान या ठिकाणी कराल तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. ते धन तुमचं आमचं योग्य पद्धतीनं जर खर्च झालं तर निश्चित उत्तम गतीला तुम्ही आम्ही या ठिकाणी जाणार. उत्तम गती तुम्हाला आम्हाला प्राप्त होणार, अजिबात शंका यामध्ये नाहीये. पण तरी तुम्ही आम्ही अट अशी लावून धरली आहे की देवाविषयी भाव मनामध्ये आमच्या आहे की नाही ते फक्त आमचं आम्हाला माहिती. फक्त असा प्रकार आमच्या बाबतीत घडत असेल तरच आम्ही देवाला वर्गणी द्यायला तयार. एका माणसानं मंदिरासाठी सभा मंडपामध्ये बसवण्यासाठी फॅन दान म्हणून दिला, पण गडी फॅनचं बटनच कुणाला दाबू दे ना बरं का. फॅन चालूच करू दे ना. कारण काय का त्या फॅनवर त्यानं त्याचं नाव टाकून दिलं होतं. आता जेव्हा फॅन चालू होतो तेव्हा त्याच्यावरचं नाव दिसेल का? दिसेल का? मागच्या झोपल्यात काय दिसेल का? चालू फॅनवरचं नाव दिसणार नाही. आणि मग चालू झाल्यानंतर नाव त्याचं दिसणार नाही. नाव जर दिसलं नाही तर लोक कौतुक करणार नाही. आणि दान केला म्हणून कौतुक जर झालं नाही तर दान करून उपयोग होणार. अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते बरं का खरंच. हा, तुम्ही आम्ही हा समाज वागण्याची पद्धत बघा. संतांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आणि आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानचा अंतर आहे असं मी सुरुवातीलाच बोलून गेले. कारण तुम्ही आम्ही या नावारूपावर इतकं प्रेम करतो, नवे तर जीवन जगत असताना, प्रत्येक कार्य प्रत्येक कर्म करत असताना नावाचा आणि रूपाचाच हेतू बाळगून ते कर्म या ठिकाणी करत राहतो. पण विषय जरी साधा आहे, विषय जरी शुल्लक वाटत असेल तरी विचार करायला लावणार आहे. बाळा, तुमच्या शाळेत सहल जाते का रे? हं, मोडली का झोप मी तुझी? नाही ना. नीट बस बरं. कळ लागली का मांडीला? नाही ना. तस काय असेल तर सांग मला मोकळ्या मनानं. जाते का सहल? हा, कुठं कुठं गेली? हा हा, तो गेलाच नाही. बरं, ते जाणारे कुठे गेले ते ऐकून तर असेल ना. नाही म्हणजे पडलाच नाही का मग त्या प्रकरणात? बाळा, तू कितवीला आहेस? 8वीला. सहलीला गेलता का मग? नाही. प्रश्न विचारायच्या आधी नाही म्हणलं कच ड्रॉप होतो विषय, है ना. बरं असो. दादा, मागचे तुम्ही गेलात ना कधी? कुठे जाते सहल? किल्ले बघण्यासाठी जाते. शिक्षकांचा हेतू एकच आहे, शिक्षकांचा उद्देश एकच आहे की आमच्या या लेकरांना म्हणजे या पुढच्या पिढीला ऐतिहासिक माहिती कळावी, इतिहास या ठिकाणी माहिती व्हावा या उद्देशानं आदरणीय परमार्थप्रेमी भागवताचार्य आमच्या निर्गुणाताईंचं आगमन या ठिकाणी झालंय. ताईंच्याही चरणी वंदन या ठिकाणी करते.
बर बर बर. विठ्ठल 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 विठ्ठल. शाळेमधल्या लेकरांची सहल नेण्याचा उद्देश एकच आहे की शिक्षक लोकांची तळमळ आहे की आमच्या या लेकरांना इतिहास माहिती व्हावा, म्हणून गड किल्ले पाहण्यासाठी या लेकरांना शिक्षक लोक शाळेतून सहलीच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊन जातात. या लेकरांना 5वी ते 10वी वयोगटातील मुलांची सहल जाते. विशेष काही नावारूपाच्या बाबतीत समज आहे असं म्हणता येणार नाही. ही लेकरं जेव्हा किल्ले बघण्यासाठी जातात तेव्हा तिथला इतिहास नेमकं काय आहे, तिथली ऐतिहासिक माहिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्याच्या ऐवजी स्वतःकडे जर खडू पेन्सिल काही असेल तर तिथे गेल्या गेल्या स्वतःचं नाव त्या भिंतीवर लिहिण्याचा प्रयत्न आपण करतोय. केलाय का कुणी? आजचं अख्खं पाकिट त्यालाय, वर बोट करा. हा केलाय. जरी तुम्ही मान्य करत नसाल तरी आपण करतोच. हा आगाऊपणा आपण करतो. स्वतःचं नाव त्या भिंतीवर लिहितो. आता समज काय आहे, तो त्या भिंतीवर आपण आपलं नाव लिहिलं म्हणजे तो किल्ला आपल्या नावावर झाला का? काहीच कुठे संबंध नाही. त्याचं कारण एकच आहे की मागच्या येणाऱ्या लोकांना समजावं की हे महाशय इथून येऊन गेले. नाव लिहिण्याचा उद्देश एकच आहे. इकडे कमी आहे का टावर मागच्या? नाव लिहिण्याचा उद्देश एकच आहे, मागच्या येणाऱ्या लोकांना समजावं नाव वाचून की हे इथून येऊन गेले. मग बघा, विषय जरी साधा आहे, सरळ आहे, पण विचार करायला लावणार आहे. तुम्ही आम्ही मंडळी 2-5 मिनिटासाठी फक्त बघण्यासाठी जातो, इतिहास जाणून घेण्यासाठी जातो, स्वतःचं नाव त्या भिंतीवर लिहून येतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा प्राण पणाला लावला, नव्हे तर शेवटच्या श्वासापर्यंत या संपूर्ण किल्ल्यांचं रक्षणासाठी उभं आयुष्य खर्च करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी एका तरी किल्ल्याला स्वतःचं नाव दिलंय का? रायगड घ्या, राजगड घ्या, प्रतापगड घ्या, तोरणागड घ्या, सिंहगड घ्या, असे बरेच किल्ले आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा प्राणपणाला लावला, उभं आयुष्य यांच्या रक्षणासाठी खर्च करणारे छत्रपती शिवाजी महाराज. सत्ताही तेवढी होती, दिलं असतं तर कुणी काही म्हणू सुद्धा शकत नाहीये. तेवढा अधिकार आहे, तेवढी सत्ता आहे, पण मुळात हेतूच ते तसा त्यांचा नाहीये. प्रत्येक कार्य, प्रत्येक कर्म करत असताना छत्रपतीनं कधीच नावारूपाचा विचार केलेला नाहीये. म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अख्ख्या जगभरात कुठेही एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या मनामध्ये देवा इतपत स्थान या छत्रपतीनं या ठिकाणी प्राप्त केलंय. त्याचं कारण केवळ आणि केवळ एवढं एकच आहे बरं का. तुम्ही आम्ही मोठ्या अभिमानानं स्वाभिमानानं या ठिकाणी म्हणतोय, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती की शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. देव आहे आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज. मग एका राजानं देवा इतपत स्थान प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण या ठिकाणी केलंय, ते स्थान निर्माण झालंय. आणि मग त्याचं कारण काय असेल तर कार्यकर्म करत असताना उभं आयुष्य या समाजासाठी, जनतेसाठी निस्वार्थपणे खर्च करणारे हे छत्रपती शिवाजी महाराज कधीच कार्यकर्म करत असताना नावारूपाचा हेतू त्यांनी बाळगलेला. माझ्या राजाचं नाव गाजत, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर,
गेले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर नीतीचा ठिकाण घातले आपल्या निगळ्या छातीवर आपल्या निगळ्या छातीवर आपल्या निगळ्या छातीवर नीतीचा ठिकाण घातले आपल्या निगळ्या छातीवर आपल्या निगळ्या छातीवर आपल्या निगळ्या छातीवर हे प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे जगल्या राजावर माझ्या राजाचं नाव गाजते माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर हे शिवरायाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर किल्ल्याच्या दगडावर किल्ल्याच्या दगडावर गोड आहे गीताचा अर्थ बरं का. जरी त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही पण खरी परिस्थिती काय आहे. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. द्यायची गरज नाही, ते गाजतय. हा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या राजांचा हा कीर्तीचा झेंडा असाच फडफडत राहणार, अजिबात शंका नाहीये. तुम्ही आम्ही मोठा स्वाभिमान अभिमान बाळगतो. इथे माझा तरुण बांधवही मला उपस्थित या ठिकाणी बऱ्याच संख्येनं या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणून सर्व बांधवांना एकच विनंती आहे, दादांनो तुम्ही आम्ही शिवजयंती साजरी करतो पण 40-50 हजाराचा डीजे लावून रात्रभर त्याच्यासमोर आडव्या तिडव्या उड्या मारणं म्हणजे शिवजयंती होत. शिवजयंती साजरी व्हावी खऱ्या अर्थानं असं वाटत असेल तर छत्रपतींच्या विचारांचा अवलंब सध्या काळात तरी करणं काळाची गरज झालेली आहे बरं का. जेणेकरून आपल्या धर्माबद्दल देवाबद्दल संतांबद्दल कुणी वाकडं तिकडं बोलण्याची हिंमत आपल्या समोर करणार. तो स्वाभिमान अभिमान आम्हाला बाळगायचा आहे. म्हणून तुम्ही आम्ही आता एकच केलं पाहिजे. काय, चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याता संपला, दैन्याता संपला. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? हे भगवा वादळ वेळोवेळी येणं तितकंच गरजेचं सुद्धा आहे. एक तुम्हाला पटेल की नाही मला माहित नाही, पण एक वैयक्तिक माझ्यासारख्या मुलीचा विचार आहे की
हे भगवं वादळ जर वेळीच आलं नसतं तर अजूनही तुम्हाला आम्हाला बनाएंगे मंदिरच म्हणावं लागलं असतं. पण आता काय उदय आपलं नशीब उदयाला या ठिकाणी आलंय. प्रारब्ध तुमचं आमचं असं उजेडाला आलंय. मेरे भारत का बच्चा बच्चा हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हे नशीब तुमचं आमचं उदयाला आलंय ते केवळ आणि केवळ भगव्या वादळामुळे. मग हे वादळ हे तुम्हाला आम्हाला कसं या ठिकाणी आणता येईल तर त्यासाठी छत्रपतींच्या विचाराचं आचरण होणं फार गरजेचं आहे. का करावं आचरण? कारण ते आचरण तो आदर्श खरंच घेण्याजोगा या ठिकाणी आहे. कोणतंच कार्य कोणतंच कर्म करत असताना कधी नावाचाही विचार केला नाही, कधी रूपाचाही विचार केला नाही. पण तुम्ही आम्ही मंडळी नावारूपाच्या आकर्षणामध्येच उभं आयुष्य आपलं खर्च या ठिकाणी करतोय. या आकर्षणामध्येच उभं आयुष्य तुमचं आमचं या ठिकाणी वाया जातंय. आता देवानं दिलेल्या नावात तर समाधान नाही, पण रूपात तरी समाधान आहे का आपलं? महिला वर्ग, देवानं दिलेल्या रूपामध्ये आपलं समाधान आहे का? आहे? काही हा म्हणतात, काही नाही म्हणतात. ज्या हा म्हणतात त्या आता इकडे येताना पावडर लावून आलेल्या. समाधान नाहीये. एखाद्याचा रंग काळा असेल तर गोरा करण्यासाठी किती प्रयत्न करतो आपण, किती करतो आपलं आपल्यालाच माहिती बरं का. सांगण्यात काही अर्थही नाही तथ्यही नाही. त्या नावारूपावर इतकं प्रेम करतो, त्या रूपाला इतकं साजिरं गोजिरं नटवण्याचा प्रयत्न करतो. पण महाविष्णू माऊली ज्ञानोबराय थोडंसं वेगळ्या अंगानं चिंतन तुम्हाला आम्हाला सांगताय बरं का. नटण्याचे सुद्धा 2 प्रकार आहे. नटण्याचे म्हणजे मेकअप बरं का, तुमच्या आमच्या आवडीचा विषय. नटू नाही या मताची मी अजिबात नाही, पण त्या नटण्याला काहीतरी सीमा असावी, काहीतरी लिमिट असावं बरं का. महिला वर्ग लक्षात घ्या, प्रकरण आपलंच आहे. कारण तुम्ही आम्ही सीमा विसरत चाललोय. पण बघा, नटण्याचे 2 प्रकार आहे. एक देवासाठी नटणं आणि दुसऱ्या नटण्यामध्ये वासना नावाचा दोष उत्पन्न या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. मग त्या नटण्यामागे जर वासना उत्पन्न होत असेल तर तुमचं आमचं नाव थोडंसं वेगळ्या यादीमध्ये लागल्याशिवाय राहणार नाही. ती वेगळी यादी कोणती आहे तर माऊली ज्ञानोबरायांनी गोड चिंतन केलंय. खडाने आला पान्हा पळवी जिरी अर्जुना कालपवी पन्यागना वडील कालपवी पन्यांगना वडील पण. वेश्याबाई ती कधीच खरं वय स्वतःच दुसऱ्याला सांगत नाही. ती मनानं चांगली आहे का, भजन म्हणते का, वारी करते का, गलिच्छ आहे ती, घाणेरडी आहे. मग या वेगळ्या यादीमध्ये आपलं नाव जाऊ नये असं वाटत असेल तर थोडंसं लिमिट तुम्ही आम्ही सुद्धा पाळलं पाहिजे. जास्त नटणारा पुरुष किंवा स्त्री दोन्ही मनानं सुद्धा तेवढाच गलिच्छ आहे, मनानं सुद्धा तेवढाच घाणेरडा आहे. मनचं एकही शब्द एकही वाक्य बोलणार नाही. माऊली ज्ञानोबरायांचं चिंतन आहे की वासना नावाचा दोष या ठिकाणी उत्पन्न होतो. अगदी ज्या भांड्यावर जास्त नक्षी असते त्याच भांड्यावर जास्त घाण किंवा धूळ साचत असते बरं का. इकडं काही वेगळं नाही ना, सारखंच आहे. कुठेही जा तुम्ही, नक्षीदार भांड्यावर जास्त घाण किंवा धूळ साचते. या वेगळ्या यादीमध्ये आपलं नाव लागू नये असं वाटत असेल तर लिमिट पाळा, सीमा तुम्ही आम्ही या ठिकाणी पाळली पाहिजे. आहे त्याच्यामध्ये समाधान माना. काय असेल नसेल ते भगवंतासाठी समर्पण तुम्ही आम्ही या भावनेनं जीवन या ठिकाणी जगलं पाहिजे. नावाचाही विचार करू नका, रूपाचाही विचार करू नका. तुकोबराय म्हणतात, देवा या समाजाचं जेव्हा मी निरीक्षण केलं थोडीशी भीती मला सुद्धा या वातावरणाची या ठिकाणी वाटते.
वाटते, कारण मी सुद्धा राहायला कुणामध्ये आहे? याच लोकांमध्ये मी सुद्धा राहायला या ठिकाणी आहे. मग या लोकांचं जेव्हा निरीक्षण केलं, यांचं या आकर्षणामध्ये उभं आयुष्य वाया चाललंय, पण ही अवस्था माझी होऊ नये याची मला फार भीती वाटते. म्हणून मी आज तुझ्या समोर हात जोडून एकच विनंती करतो. काय विनंती करतो? तर अभंगाचं प्रथम जळता नावरूप जळता माझे पाप गाठीचे प्रथम चरणामध्ये तुकोबरांनी देवासमोर विनंती केली आहे, इच्छा व्यक्त केली आहे. देवा, या देहाचं नावही जळून जाऊ दे आणि रूप सुद्धा जळून जाऊ दे. अभंग भूमिका साधक अवस्था तुकोबरांची आहे. अभंगाची भूमिका सुद्धा फार सुंदर आणि एक विदेही अवस्था ही अवस्था तुम्हाला आम्हाला तुकोबरांची दिसून या ठिकाणी आली. आकर्षणाला बळी पडायचं नाहीये ही भीती मला वाटते. देवा, या देहाचं काहीच अस्तित्व आता शिल्लक ठेवू नको. आता ही अवस्था फक्त तुकोबरांचीच आहे असं नाही. जेवढी काही संत या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाली, लाभली, या प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये जर आम्ही अभ्यासलं, वाचन केलं तर ही अवस्था तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. त्यापैकी तुम्ही कोणत्याही संताचं चरित्र समोर घेऊ शकता. हीच विदेही अवस्था तुम्हाला आम्हाला भगवंताची भक्ती करत असताना पाहायला मिळते. मग काय अवस्था, कशी अवस्था झाली आहे?
अस्तित्वच शिल्लक राहिलं नाही. आमचा देव आणि आम्ही एवढाच एक संबंध आम्ही आमच्यामध्ये शिल्लक ठेवलेला आहे. नावाशी घेणं नाही, रूपाशी घेणं नाही, देहाशी घेणं नाही. या लटक्या फापट संसाराशी आता आम्हाला काहीच संबंध या ठिकाणी ठेवायचा नाहीये. आमचा देव भला आणि आम्ही भले. असा गोड संबंध, हे गोड नातं तुम्हाला आम्हाला प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. एखादा दागिना घ्या, त्याला तापवल्यानंतर, उदाहरणार्थ कानातलं घेतलं, त्याला वाटीत टाकलं, त्या वाटीला आग लावली, कानातल्याचं पूर्णपणे पाणी झालं. आता त्या सोन्याचं जेव्हा पाणी होतं तेव्हा तुम्ही त्याला कानातलं म्हणता की सोन्याचं पाणी म्हणता? काय म्हणता? सोन्याचं. केला नाही प्रयोग कधी? सोन्याचं पाणी म्हणू, दागिना म्हणता येईल का त्याला? त्याचं अस्तित्व नाहीसं झालं ना, पूर्णपणे पाणी झालं, त्याचा आकार गेला, उकार गेला, सगळं काही त्याचं नाहीसं झालं. अस्तित्व त्याचं आता शिल्लक राहिलं नाही. तद्वज्ञायानं सकल साधू संत भक्त सुद्धा त्या भगवंताची भक्ती करत असताना एवढं चिंतन चाललंय, एवढी भक्ती चालली आहे, आता काहीच अस्तित्व आमचं शिल्लक राहिलं नाही, पटत नाहीये. त्यासाठी नाथ बाबांनी आदर्श घ्यावा असं गोड उदाहरण आपल्या समोर या ठिकाणी ठेवलंय. ते उदाहरण जर कुणाचं असेल तर भगवंतासाठी समर्पण किती करावं याचा जर आदर्श तुम्हाला आम्हाला घ्यायचा असेल तर त्या गोकुळातल्या गोपिकांचं चरित्र तुम्ही आम्ही पाहिलं पाहिजे. ताईंच्या मुखातून तुम्ही सुंदर भागवत श्रवण करताय, त्याच्यामध्ये गोपिकांचा प्रसंग निश्चित तुम्हाला ऐकायला या ठिकाणी मिळणार. काय अवस्था आहे त्या गोपिकांची? गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या. माल विकायला मथुरेच्या बाजाराला गवळणी चालल्या गेल्या, पण डोक्यावर माठ आहे, त्या माठामध्ये नेमका काय माल आहे त्याचा आवाजच द्यायचा त्या विसरून जातात. गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे, दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या म्हणण्याऐवजी विधेयी अवस्था झाल्या कारणानं गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या अशा मुखातून शब्द त्या गोपिकांच्या बाहेर पडताय. कारण विधेयी अवस्था. गवळणी गोरस, गवळणी गोरस, गवळणी गोरस म्हणू विसरली, दुडीवर दुडी गवळणी साते निघा, दुडीवर दुडी गवळणी साते